अक्षय शिंदे एन्काउंटरची चौकशी लवकरात लवकर पूर्ण करा। 18 नोव्हेंबरपर्यंत चौकशी पूर्ण करून अहवाल द्या असे निर्देश आता हायकोर्टाने दिलेले आहेत। याचिकाकर्त्यांच्या वकिलांची सुद्धा कोर्टाने सुनावणी दरम्यान कानउघडणी केलेली आहे। कुठे थांबायला हवं याचं भानही याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी राखायला हवं। प्रत्येक गोष्टीवर आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही असं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलेलं आहे। माध्यमांशी बोलताना थोडं भान बाळगा अशा शब्दांमध्ये हायकोर्टाने कानउघडणी केलेली आहे। या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अमेय राणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अमेय, 18 नोव्हेंबरपर्यंत चौकशी पूर्ण करून अहवाल द्या असे निर्देश हायकोर्टाने दिलेले आहेत। काय नेमकी या आजच्या सुनावणी अनुषंगाने माहिती? नक्कीच बदलापूर प्रकरणी जी न्यायालयीन चौकशी चालू आहे, जे बनावट एन्काउंटर केल्याचा आरोप अक्षयच्या वडिलांकडून हायकोर्टात करत याचिका दाखल करण्यात आली आहे, त्या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान आज हायकोर्टाने पुन्हा एकदा पोलिसांच्या तपासावरती सवाल उपस्थित करत ही न्यायालयीन चौकशी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देत 18 नोव्हेंबरच्या पुढच्या सुनावणीत या चौकशीचा पूर्ण अहवाल हायकोर्टापुढे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। आजही मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जी तपास आणि जी समिती नेमण्यात आली आहे किंवा जी चौकशी सुरू आली आहे त्यात अनेक सवाल उपस्थित केले। आज जो पोलीस कर्मचारी या जखमी झाला होता निलेश मोरे, त्याच्या जखमेचा न्यायवैद्यकीय अहवाल सादर करा, तसेच त्याच्यावर जी गोळी झाडण्यात आली होती त्याचा सुद्धा न्यायवैद्यक अहवाल सादर करण्याचे निर्देश हे पोलिसांना देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर अक्षयने गाडीत ही घटना घडण्यापूर्वी ज्या पाण्याच्या बॉटलमधून पाणी प्यायला होता त्या पाण्याच्या बॉटलवर त्याच्या हाताचे ठसे घेतलेत का, ती बॉटल जमा करण्यात आली आहेत का, त्याचबरोबर अक्षयने ज्या पोलिसांवरती गोळ्या झाडल्या होत्या त्या गोळ्या जर गाडीच्या बाहेर गेल्या असतील तर त्याच्या रिकामी पुंगळ्या यासुद्धा अतिशय महत्त्वाचा पुरावा आहे, त्यासुद्धा जमा करणं ही पोलिसांची जबाबदारी होती। परंतु या सर्व गोष्टी पोलिसांकडून झालेल्या नाहीयेत हे आजच्या सुनावणीत स्पष्ट झाले। त्यामुळे या ज्या शक्य आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं या चौकशी अहवालातून सादर करण्याचे निर्देशही हायकोर्टाकडून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे या प्रकरणी आता पोलीस काय भूमिका घेतात, कशा प्रकारे या घटनेचा पूर्ण अहवाल कोर्टापुढे सादर होतो हे 18 नोव्हेंबरच्या पुढच्या सुनावणीत स्पष्ट होईल आणि त्या दरम्यान जी न्यायालयीन चौकशी सुरू आहे ती सुद्धा तातडीने पूर्ण करण्याचे आदेश आज हायकोर्टाने म्हणजे 18 नोव्हेंबरपर्यंत ही चौकशी पूर्ण करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। आता या संदर्भात पोलीस पुढची काय भूमिका घेतात हे देखील पाहायचं आपल्याला आहे। अमेय, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।